तुम्ही कधी दुरून अगदी एकसारख्या दिसणाऱ्या वनस्पतींचा समूह पाहिला आहे का? पण जेव्हा तुम्ही जवळून निरीक्षण करता, तेव्हा तुमच्या लक्षात येते की यापैकी काही वनस्पती लहान असतात, तर काही वनस्पती प्रत्यक्षात कमी फुले देतात आणि यापैकी काही वनस्पतींना एखादा आजार होऊ शकतो, ज्यामुळे त्या लवकर मरू शकतात. पण त्याच वेळी अनेक वनस्पती अशा असतात, ज्या निरोगी असतात, चांगल्या वाढतात आणि भरपूर फुले देतात. आता कल्पना करा की तुम्ही या वनस्पतींची लागवड करणारे शेतकरी आहात. तुम्हाला यापैकी कोणत्या वनस्पतीची जास्त लागवड करायला आवडेल? अर्थातच निरोगी आणि उच्च उत्पादन देणाऱ्या वनस्पतींची. पण याचा विचार करा, त्या सर्व एकाच प्रजातीच्या वनस्पती आहेत. म्हणजे त्या सर्व एकाच प्रकारच्या बियांपासून वाढवल्या आहेत. पण तरीही मला त्या वनस्पतींमध्ये वेगवेगळे प्रकार का मिळाले? तर हे एका प्रक्रियेमुळे घडते, ज्याला विविधता म्हणतात. या प्रक्रियेमुळे एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये थोडेफार फरक पाहायला मिळतात. पण समजा जर मला या विशिष्ट वनस्पतीसारख्याच हुबेहूब प्रती बनवायच्या असतील तर? ज्यात मला भरपूर फुलं देणारं गुणधर्म हवंय. तर हे घडवून आणण्यासाठी आपल्याला प्रगत तंत्राची आवश्यकता असते. पण जर त्या झाडाला चांगल्या बिया येत नसतील, तर मी त्यांची संख्या कशी वाढवू? यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे शास्त्रज्ञांनी शोधलेले आधुनिक तंत्र, ऊती संवर्धन, टिश्यू कल्चर. या तंत्रामुळे आपण उत्कृष्ट झाडांच्या हुबेहूब प्रती तयार करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊती संवर्धन म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे, हे समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी ऊती संवर्धन म्हणजे काय, हे आपण पाहूया. सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे, या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात. सजीवाच्या शरीराबाहेर म्हणजे प्रयोगशाळेत ऊती किंवा पेशींची वाढ करणे म्हणजे संपूर्ण वनस्पती मातीत वाढवण्याऐवजी आपण काय करतो, तर या वनस्पतीचा एक तुकडा घेतो आणि हा विशिष्ट भाग घेऊन प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरणात वाढवतो. तसेच मातीऐवजी ते एका कृत्रिम माध्यमात वाढवले जाते, ज्यामध्ये पेशींना वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व पोषके असतात आणि यालाच आपण पोषक माध्यम म्हणून ओळखतो. थोडक्यात सांगायचे तर झाडाचा एखादा छोटा भाग किंवा उती घेऊन तिला मातीत लावण्याऐवजी प्रयोगशाळेत एका विशिष्ट कृत्रिम पोषक माध्यमात वाढवतो. पण एका पेशीपासून किंवा उतीपासून संपूर्ण झाड कसं तयार होऊ शकतं? कारण वनस्पतीच्या पेशींमध्ये एक खास गुणधर्म असतो, ज्याला पूर्णक्षम म्हणजेच टोटिपोटन्सी म्हणतात. याचा अर्थ वनस्पतीच्या एका पेशीमध्ये संपूर्ण नवीन झाड निर्माण करण्याची ताकद आणि जनुकीय माहिती असते. तर याच गुणधर्मामुळे ऊती संवर्धन शक्य होते. विशेष म्हणजे युग्मनज आणि ब्लास्टोमेअर्ससारख्या काही प्राणी पेशींमध्ये देखील पूर्ण सजीव तयार करण्याची क्षमता असते. परंतु प्राण्यांमध्ये याचा अभ्यास करताना अनेक नैतिक समस्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे ऊती संवर्धन समजून घेण्यासाठी वनस्पतींच्या उदाहरणाचा वापर केला जातो. आता आपल्याला ऊती संवर्धन म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे समजलं आहे. आता ऊती संवर्धन प्रत्यक्षात कसे केले जाते हे पाहूया. या प्रक्रियेची सुरुवात प्रथम एक निरोगी स्त्रोत वनस्पती निवडण्यापासून होते. ही वनस्पती रोगमुक्त असली पाहिजे आणि तिचे सर्व गुणधर्म उत्कृष्ट असले पाहिजेत. या विशिष्ट स्त्रोत वनस्पतीमधून आपण एक लहान भाग घेतो, ज्यामध्ये आपल्या पूर्णक्षम पेशी असतात. हा भाग पानाचा, खोडाच्या टोकाचा किंवा मुळाचा असू शकतो. या छोट्या तुकड्याला एक्सप्लांट म्हणतात. समजा मी तो लहान तुकडा किंवा एक्सप्लांट घेतला आणि तो थेट एका पोषक माध्यमात ठेवला, तर तुम्हाला काय वाटतं, काय होईल? तुम्हाला वाटते का की या एक्सप्लांटपासून थेट एक वनस्पतीची वाढ होईल? तर तसं होणार नाही. कारण कदाचित तो वाढणार नाही किंवा वाढला तरीही तो प्रभावीपणे वाढणार नाही. त्याऐवजी या संपूर्ण पोषक माध्यमात सूक्ष्मजीव वाढू लागतील. तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोषक माध्यमात तर फक्त एक्सप्लांट ठेवला होता, तरीही त्यात सूक्ष्मजीव का वाढतील? तर हा एक्सप्लांट किंवा हा ऊतीचा नमुना निसर्गातून घेतला आहे, जिथे त्याच्या सभोवताली हवा, माती आणि पाणी असते. म्हणून जेव्हा आपण वनस्पतीचा नमुना घेतो, तेव्हा आपण फक्त वनस्पतीच्या पेशीच आणत नाही, तर त्याच्यासोबत जीवाणू आणि बुरशी यांसारखे सूक्ष्मजीव देखील येतात. म्हणूनच एक्सप्लांटची वाढ करण्यापूर्वी तो स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे आणि या पायरीला निर्जंतुकीकरण म्हणतात. ऊती संवर्धन यशस्वी व्हावे म्हणून एक्सप्लांटमधून सूक्ष्मजीव काढून टाकण्याच्या प्रक्रियेला निर्जंतुकीकरण म्हणतात. पण हे का आवश्यक आहे? पहा, जीवाणू आणि बुरशी
वनस्पतींच्या पेशींपेक्षा खूप वेगाने वाढतात. म्हणून जर त्यांनी पोषक माध्यमात प्रवेश केला, तर ते संपूर्ण संवर्धन नष्ट करू शकतात. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता, की जो हा पांढरट थर तुम्हाला दिसतोय, ते पोषक माध्यमात वेगाने वाढणारे सूक्ष्मजीव आहेत. म्हणून एक्स प्लांट निर्जंतुक करण्यासाठी तो प्रथम योग्य प्रकारे धुतला जातो आणि नंतर योग्य रसायनांचा वापर करून तो निर्जंतुक केला जातो. आता एकदा का तो निर्जंतुक झाला, की आपण पुढच्या पायरीकडे वळतो. ती म्हणजे वाढीसाठी त्याला योग्य वातावरण पुरवणे. म्हणून हा निर्जंतुक केलेला एक्स प्लांट, ज्यामधून आपण सर्व सूक्ष्मजीव काढून टाकले आहेत, तो एका पोषक माध्यमात ठेवला जातो. या माध्यमात खनिजे, शर्करा, जीवनसत्वे आणि वाढीची संप्रेरके असतील. नियंत्रित वातावरणात या पेशी वाढू लागतील आणि वारंवार विभाजित होऊन पेशींचा एक समूह तयार करतील. तो सरतेशेवटी असा काहीसा दिसेल. पेशींच्या या समूहाला आपण कॅलस म्हणतो. कॅलस हा एक असंघटित पेशींचा समूह असतो, ज्यांचं अजून विशिष्ट पेशीत विशेषीकरण झालेलं नसतं. याचा अर्थ त्या मुळाच्या पेशी किंवा पानांच्या पेशी किंवा खोडाच्या पेशी नसतात, पण त्यांच्यात मुळाची पेशी किंवा मेसोफिल पेशी किंवा खोडाचा भाग बनण्याची क्षमता असते, किंवा थोडक्यात सांगायचे तर त्यांच्यात विशिष्ट रूप धारण करण्याची क्षमता असते. तर एक खरा कॅलस काहीसा असा दिसेल. तर इथून आपण हा विशिष्ट कॅलस घेतो आणि त्याला एका नवीन पोषक माध्यमात स्थलांतरित करतो. अशा दुसऱ्या पोषक माध्यमात ज्यामध्ये सर्व योग्य संप्रेरक असतात, जे त्याला विशिष्ट रचना तयार करण्यास मदत करतात. तर इथे छोट्या खोडासारख्या रचना दिसू लागतात, जिथून ते पुन्हा पुढे स्थलांतरित केले जाते, जेणेकरून त्यातून छोटी रोपे तयार होऊ शकतील. या संपूर्ण टप्प्याला प्रजनन किंवा बहुविधन अवस्था असे म्हणतात, कारण इथूनच आपल्याला एक्स प्लांटपासून हुबेहूब रोपे मिळतात. आता आपल्याला माहीत आहे की या सर्वांच्या वाढीसाठी नियंत्रित वातावरण आवश्यक आहे. म्हणूनच ऊती संवर्धनासाठी विशेष प्रयोगशाळा असतात, ज्या तापमान नियंत्रित करतात, आर्द्रतेची पातळी नियंत्रित करतात आणि संपूर्ण वातावरण निर्जंतुक असल्याची आणि त्यात कोणतेही सूक्ष्मजीव नसल्याची खात्री करतात, जेणेकरून ही रोपे वाढू शकतील. आता मला सांगा, ही रोपे थेट मातीत लावता येतील का? तर नाही. जर आपण त्यांना थेट मातीत लावले, तर ती जगू शकणार नाहीत, कारण आतापर्यंत ती नियंत्रित वातावरणात वाढलेली असतात. ही नाजूक रोपे जर आपण थेट शेतात लावली, तर ती जगू शकणार नाहीत. त्यांना हळूहळू बाहेरील वातावरणाची सवय करून द्यावी लागते आणि या प्रक्रियेलाच आपण काठिन्यकरण असे म्हणतो. वनस्पती ऊती संवर्धनात काठिन्यकरण ही प्रयोगशाळेत वाढवलेल्या रोपांना हळूहळू बदलत्या बाह्य वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करणारी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणून येथे आपण त्यांना हळूहळू सामान्य हवा, सूर्यप्रकाश आणि मातीच्या परिस्थितीला सामोरे नेतो. हे 2 टप्प्यांत होते. प्रथम रोपे प्रयोगशाळेतून हळूहळू हरितगृहात हलवली जातात, जिथे आर्द्रता थोडी कमी असते, प्रकाशाची पातळी बदलते आणि रोपे कोकोपीटसारख्या साध्या ओलसर माध्यमात वाढवली जातात. आता हा हळूहळू होणारा बदल प्रत्यक्षात वनस्पतींना त्यांच्या शरीरातून किती पाणी गमावले जात आहे यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो आणि त्यामुळे त्यांना अधिक मजबूत मुळे विकसित करण्यास मदत होते आणि यामुळे पर्यावरणातील अचानक येणारा धक्का किंवा बदल टाळला जातो आणि याच विशिष्ट प्रक्रियेला आपण प्राथमिक काठिन्यकरण म्हणतो. ही प्रक्रिया त्यांना पुढच्या टप्प्यासाठी तयार करते, ज्याला द्वितीय काठिन्यकरण म्हणतात, जिथे त्यांना आणखी कठीण पर्यावरणीय परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्राथमिक काठिन्यकरणातून सगळीच रोपे वाचत नाहीत, पण जी वाचतात ती थोडी जास्त मजबूत होतात आणि तरीही ती बाहेरील जगासाठी पूर्णपणे तयार नसतात आणि म्हणून द्वितीय काठिन्यकरण महत्त्वाचे असते. यात त्यांना प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यासाठी त्यांना हरितगृहाबाहेर ठेवले जाते. तिथे त्यांना नैसर्गिक सूर्यप्रकाश, वारा आणि तापमानातील बदलांना सामोरे जावे लागते. या एक्सपोजरचा परिणाम दिसू लागतो आणि मुळे अधिक खोलवर वाढतात. खोड अधिक मजबूत होते. वनस्पती कमी प्रमाणात पाणी आणि पोषकांसह जुळवून घ्यायला शिकतात. म्हणून द्वितीय काठिन्यकरण संपेपर्यंत वनस्पती थेट शेतात लावण्यासाठी पुरेशी मजबूत होते आणि ती जगण्याची शक्यता खूप जास्त असते. थोडक्यात सांगायचे तर ऊती संवर्धन तंत्रामुळे आपण अतिशय कमी वेळात एका ऊतीपासून उत्तम दर्जाची हजारो झाडे निर्माण करू शकतो. आजच्या आधुनिक शेतीत वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी
हे तंत्र एक वरदान ठरत आहे.